प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवा. निवडणूक आयोगाला आदेश. कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा. नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात. छगन भुजबळांचा आरोप. तर खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याची भुजबळांची मागणी. हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या 2 याचिका. ॲडव्होकेट विनीत धोत्रे आणि शिवा संघटनेकडनं याचिका दाखल करत 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 17,85,000 हेक्टर शेतीचं नुकसान. 30 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका. शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यादेखत दिसतंय. पंचनामे नंतर करा, आधी तातडीची मदत द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. पंचनामे करून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास. बंजारा समाजाबाबतच्या वक्तव्यावरनं धनंजय मुंडेंची सारवासारव. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर. कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा वित्त विभागाचा अंदाज. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यांना नद्यांचं रूप. मार्केट यार्ड पाण्याखाली गेल्यानं नागरिकांची तारांबळ. आणि सततच्या तांत्रिक समस्येनंतर मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार. 2 महिन्यात 2दा बंद पडल्यानंतर MMRDAचा निर्णय. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मिनी विधानसभांसंदर्भातली. राज्यामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि पालिका निवडणुकांबद्दलची मोठी घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदा आणि पालिका निवडणुका नेमक्या कधी पार पडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. आता सुप्रीम कोर्टानंच याबद्दलचा फैसला सुनावलाय. 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानंच दिलेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होतील हे जवळपास निश्चित आहे.